प्रवास फार विचित्र होता. वडील गावाचे सरपंच आणि पोरगा एकदम टुक्कार. गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलेलं राहायचं, सरपंचाचं पोर आणि हरामखोर. बापाकडं गावातला जो यायचा तो सल्ला घ्यायचा आणि जाता जाता मला 2 गोष्टी शिकवून जायचा, की असे करू नको, बापाचं नाव जातंय. 10वी पर्यंत आलो. गावातच शाळा होती. आजोबा त्याच शाळेचे संस्थापक होते. त्याच्यामुळे डेअरिंग चांगली चालायची. 9वी पर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही. 10वीला परीक्षेचे दुसरे सेंटर होते. जिगरबाज मित्र होते ते तिथे 4-4. 5-5 फुटाच्या भिंतींवरून उड्या मारून कॉपी द्यायला यायचे. त्यानंतर 10वी जेमतेम पास झालो. 11वीला ऍडमिशन घ्यायचे होते. काय करायचं विचार करत होतो. बऱ्यापैकी टक्के पडले होते. घरचे म्हटले सायन्स घे. मला माहित होतं सायन्स आपल्याकडून होणार नाही. बापाला म्हटलो, माझ्याकडून काय सायन्स होणार नाही, मी आर्ट्स घेतो, ते आपलं बरं आहे, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल. म्हणे नको, सायन्सच घे. लोक काय म्हणतील, सरपंचाचा पोरगा असून सुद्धा सायन्सला गेला नाही, मग गावातून कोण जाईल म्हणे. म्हणलं ठीक आहे, बळीचा बकरा मलाच बनवायचा तर बनेल मी. घेतलं. 11वीला सायन्सला ऍडमिशन घेतलं. सर इंग्लिशमध्ये बोलायचे. सगळं डोक्याच्या वरनं जायचं. कारण 10वी पर्यंत मराठी मीडियम. इंग्लिशशी काही संबंध नाही. 36चा आकडा. 36 मार्क पाडूनच पास व्हायचो आपण. मग 11वी झाली. कशी तरी जेमतेम. त्याच्यात पण नूतन मराठा कॉलेज होतं. मायबाप कॉलेज. होऊन गेलो पास. 12वी सायन्सला ऍडमिशन घेताना फार टेन्शन आलं, की सायन्स करायचं की नाही करायचं. बाप म्हणे, आता जर तू ऍडमिशन मागे घेतलं तर लोक काय म्हणतील. 11वी सायन्स केलं, 12वी सायन्स करायची ताकद नव्हती तर 12वी सायन्समधून ऍडमिशन काढून घेतलं. आता काही पण कर, फेल झाला तरी चालेल, पण 12वी सायन्सला ऍडमिशन घे. 12वी सायन्सला ऍडमिशन घेतलं. तो मास्तर फाडफाड इंग्लिशमध्ये जोरदार व्याख्यान द्यायचा. मी ऐकायचो. अर्ध डोक्याच्या वरून जायचं. जे शब्द आधी माहीत होते त्याच्यावरनं थोडंफार समजायचं. 12वी सायन्स पास झालो. त्यानंतर त्या सरांना भेटलो. त्यांना म्हटलो, येईल, तुम्हाला एक दिवशी नक्की भेटायला येईल आणि तुम्ही जशी इंग्लिश बोलता नक्की तशीच बोलून दाखवेल. 12वी सायन्स झाले. ते माहीत होतं फर्स्ट इयर सायन्स जर घेतलं तर डोक्याला ताण आहे. ते प्रॅक्टिकल, ते ॲप्रन घाला, नळ्यांमधून रसायन ओतून ते काहीतरी करत बसा. त्याच्यापेक्षा म्हटलं कॉमर्स घेऊ. फर्स्ट इयरला कॉमर्सला ॲडमिशन घेतले. प्रवास इंटरेस्टिंग आहे. मित्रांनो, 11वी 12वी सायन्स झालं. फर्स्ट इयरला कॉमर्सला ॲडमिशन घेतले. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कॉमर्स केलं MG कॉलेजला. त्याच्यानंतर वाटलं आता कॉमर्सची पण मजा घेतली. त्याच्यात पण काय मजा नाही. MA केलं. MA करता करता इकॉनॉमिक्सची गोडी होती. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला इकॉनॉमिक्स बऱ्यापैकी झालं होतं. MA मध्ये पण इकॉनॉमिक्सवर बराच हात बसलेला होता. त्यानंतर प्रश्न पडला, आता MA पर्यंत येऊन गेलो, 23-24 वर्षांचे होऊन गेलो, आता काय करायचे. मी त्याच्यासोबत MBA पण करत होतो. ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीत राहायचो. मी कॉलेजला ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीमधूनच MBA करत होतो. MBA कसं झालं ते फक्त मला माहिती. मग एक समुद्र होता. समुद्रात फक्त माझी होडी. तिन्ही चारी बाजूला समुद्र होता. दिशा दिसत नव्हती. एक सर होते कॉमर्समध्ये, ते अकाउंट्स शिकवायचे. त्यांच्या ऑफिसला गेलो होतो. तिथे मित्र काम करायचा. मी तिथे बसलो होतो. सर तिथे आले होते त्यांच्या मुलांना मार्गदर्शन करायला. मी तिथे बसलो होतो त्या लेक्चरला आणि सरांच्या पहिल्याच व्याख्यानात मन जिंकले होते. सरांनी म्हटलं की यशस्वी होण्याचे 3 मार्ग. पहिला,
कठीण मेहनत, दुसरा कठीण मेहनत आणि तिसरा कठीण मेहनत. तेव्हा समजलं की मेहनतीला पर्याय नाही. आपण जे करतोय ते चांगलं नाही. बाप इलेक्शनला उभा राहायचा तर मी बापाला मतदान मागायला जायचो, तर माझ्याकडे पाहून बापाला पण मतदान द्यायचे नाही लोक. काही वर्षांपूर्वी एक मॅटर झाला. मित्रांनी काहीतरी भांडणं केली. रात्री 1:30 वाजता पोलिसांची गाडी आली. कंप्लेंट झालेली होती. मला 1:30 वाजता उचलले आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले. 2 दिवस काहीच समजले नाही काय चालू आहे. तिसऱ्या दिवशी बाप आला, सोडवून घेतलं. पोलीस केस वगैरे काही झाली नव्हती, फक्त अर्ज दिलेला होता. राजकीय वातावरण होतं, ज्यामुळे राजकीय लोकांनी विरोधातना ते काहीतरी केलेलं होतं. सुटलो. तिथून घरी आलो. येता येता रस्त्यामध्ये एक माणूस बोलला की तू कसा आहेस म्हणे माहीत आहे का? म्हटलं कसा? म्हणे तू तुळशीच्या वृंदावनात उगवलेलं गांजाचं झाड आहे म्हणे. दिमाग फिरला. घरी आलो. बापाला म्हटलं एक माणूस असा असा बोलला. बाप म्हटला अरे जाऊ दे म्हणे, मला माहिती आहे ना राजकारणातून झालेलं, तुझा काय बी दोष नाहीये त्याच्यामध्ये. म्हटलं ठीक आहे. खूप संतापामध्ये होतो. बाहेर गेलो. जाता जाता म्हणे 1 मिनिट थांब. थांबलो. आई आली, आत्या आली, मामा आले. तुझं लग्न करायचंय म्हणे, तू खूप माजून गेलाय. म्हटलं लग्न झाल्यावर माणसाला नाल बसून जाते असं काही आहे का? नाही म्हणे तुझं लग्न करायचंय. म्हटलं लग्न करेल पण लव्ह मॅरेजच करेल. वडील म्हटले बरं ठीक आहे कर. टेन्शनमध्ये त्यात दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो. ती भेटली. तिला म्हटलो माझ्या घरी काही प्रॉब्लेम नाहीये, लव्ह मॅरेज करीन तर तुझ्यासोबतच, आणि घरच्यांशी बोललो पण आहे. माझ्याशी लग्न करायचंय की नाही? ती म्हटली तू एवढे मोठे मोठे मॅटर करतोस, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही, मी तुला सोडून जाते, माझं लग्न ठरतंय म्हणे. मी म्हटलं सोडून जाऊ नको. नाही म्हणे मला जायचंय. म्हटलं जाऊ नको. नाही म्हणे मला जायचंय. म्हटलं जा. ती सोडून चालली गेली. तेव्हा असं झालं की समुद्र होता. समुद्रात फक्त माझी होडी होती. चारही बाजूला समुद्र होता आणि दिशा माहिती नव्हती. प्रकाश पण नव्हता जिंदगीत. दृढता तर अजिबातच नव्हती. खचलेलो होतो, तुटलेलो होतो. काय करावं समजत नव्हतं. कवितांवर कविता लिहित होतो आणि अजून बरंच काही करत होतो. घरात कमी आणि पानटपरीवर जास्त बसायचो. मग तेव्हा दीपस्तंभात ऍडमिशन घेतले. सरांचं मार्गदर्शन ऐकलं ते डोक्यात होतं. अन जीवनात असा ट्यूब पेटला आणि प्रकाश आला. सरांच्या मोटिवेशनच्या काही व्याख्यानाने दृढता पण येऊन गेली आणि समुद्रातून बाहेर निघायची होती. दिशा हवी होती. एवढा मोठा दीपस्तंभ माझ्या सोबत होता आणि त्याचा कॅप्टन इतका महान माणूस होता की किनाऱ्यापर्यंत जाणारा शॉर्टकट त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत होता. 2 वर्ष मेहनत केली आणि आज PSI झालो. 4 वेळा आज भी माझा बाप माझ्या मित्रांना विचारतो की हा खरंच PSI बनला का? लक्षात एवढंच ठेवा, जेव्हा मनात एखादी गोष्ट आणायची तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी 100% प्रयत्न करायचे. परिस्थिती फार वाईट आलेली होती. लोक काय काय बोलायचे. माझ्याविषयी तर जास्तच बोलायचे. पण 2 लोक फार खंबीरपणे मागे उभे होते. एक म्हणजे आई आणि दुसरे वडील. आजचं यश त्यांच्या चरणी अर्पण. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.